Hello students, welcome to e-learning platform presented by Mechanical Engineering Department of Dr. Bapuji Salunke Institute of Engineering and Technology, Kolhapur. So, hello students. So, firstly we summarize our last video, the summary of last video. First, measurements of effective diameter. इफेक्टिव्ह डायमीटरचे मेजरमेंट्स कसे घ्यायचे, इफेक्टिव्ह डायमीटर कसा फाइंड आउट करायचा, त्याचे वेगवेगळ्या मेथड्स बघितले आपण. 2 वायर मेथड, 1 वायर मेथड अँड 3 वायर मेथड. त्यातलं सिलेबसला तुम्हाला 2 वायर मेथड आहे. ओके, डिटेल्समध्ये बघितली. त्याचं प्रॅक्टिकलशी रिलेटेड जे सेटअप आहे तो पण मी तुम्हाला दाखवेन, तेव्हा तुमच्यानी व्यवस्थित लक्षात येईल. ओके, सो सेकंड, मेजरमेंट ऑफ पिच. पिच मेजरमेंट. पिच मेजरमेंट करण्यासाठी कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट असतात. स्क्रू पिच गेज असतो. तर ते स्क्रू पिच गेजना पिच एक्झॅक्ट कसा मेजर केला जातो थ्रेडचा, तर हे आपण डिटेलमध्ये पाहिले. आणि लास्ट आपण पाहिलेलं टूल मेकर्स मायक्रोस्कोप किंवा ह्यालाच ऑप्टिकल प्रोफाईल प्रोजेक्टर, हे वेगळे इन्स्ट्रुमेंट आहे. तर टूल मेकर्स मायक्रोस्कोपमध्ये, ऑप्टिकल प्रोफाईल प्रोजेक्टरमध्ये जी ॲक्च्युअल साईज आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा थ्रेड आहे, तर त्या थ्रेडचं एनलार्ज इमेज मिळते तुम्हाला आणि त्याच्यावरती तुम्ही बाकीचे जे पॅरामीटर्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल मेजर डायमीटर, मायनर डायमीटर, पिच असेल किंवा अदरवाईज बाकीचे जे काही पॅरामीटर्स आहेत ते सगळे तुम्ही चेकआउट करू शकताय. सो इट इज द समरी ऑफ अवर लास्ट व्हिडिओ. ह्याच्यात आपण हाफ पार्ट आपला कंप्लीट झाला आहे, स्क्रू थ्रेड मेजरमेंट. आपल्या चॅप्टरचं नाव काय होतं, स्क्रू थ्रेड मेजरमेंट अँड गिअर मेजरमेंट. तर स्क्रू थ्रेड मेजरमेंट जे आहे तर ते कंप्लीट झाले. सो नाऊ वी स्टार्ट द गिअर मेजरमेंट. म्हणजे स्क्रू थ्रेड जसं मेजरमेंट केलं आपण, तसं आता गिअरचं मेजर करायचं. हा डिफरन्स लक्षात ठेवा, गिअर हा वेगळा असतो आणि थ्रेड जे आहेत ते वेगळे असतात. थ्रेड स्क्रूवरती असतात, गिअर्स जे आहेत ते एका ब्लँकवरती टीथ असतात, त्याला टीथ म्हणायचं. आणि बोल्टवरती जो असतो त्याला थ्रेड म्हणायचं. थ्रेड आणि टीथ मधला हा डिफरन्स लक्षात ठेवा. ओके, सो नाऊ वी स्टार्ट गिअर मेजरमेंट. So power transmission is the movement of energy from its place of generation to a location where it is applied to performing useful work. So simply gear is used to transmit the power or transmit the motion from one to another. Okay, म्हणजे एका शाफ्ट पासून दुसऱ्या शाफ्टला जर पॉवर ट्रान्समिशन करायचं असेल आपल्याला, तर आपण जनरली काय यूज करतो, गिअर्स यूज करतो. सो पॉवर ट्रान्समिशन डिव्हाइस इज द गिअर. गिअर हे पॉवर ट्रान्समिशन डिव्हाइस आहे. ओके, आणि कशासाठी करतोय, तर आपल्याला युजफुल वर्क काहीतरी परफॉर्म करायचं असते. दॅट्स वाय वी ट्रान्समिट द पॉवर. A gear is a component within a transmission device that transmits the rotational force to another gear or device. म्हणजे जे मगाशी सांगितलं त्याचं सिमिलर आहे की रोटेशनल फोर्स ट्रान्समिट करायचे आपल्याला, म्हणजे रोटेशनल फोर्स म्हणजे रोटेशन टू द अनादर डिवाइस और अनादर गियर. एका गिअरचं दुसऱ्या गिअरला ट्रान्समिशन. फिगरमध्ये पण दाखवलंय बघा. फिगरमध्ये एक सर्क्युलर गिअर आहे. ओके, त्याला पिनियन म्हणतात आणि जे स्ट्रेट लाईन आहे त्याला रॅक म्हणतात. ठीक आहे, पिनियन अँड रॅक म्हणायचं त्याला. ओके, सो नाव टाइप्स ऑफ गिअर्स. सो देअर आर टाइप्स ऑफ गिअर्स. गिअर्सचे वेगवेगळे टाइप्स असतात ॲज पर द ॲप्लिकेशन्स. सो वन इज अकॉर्डिंग टू द पोझिशन ऑफ ॲक्सेस ऑफ द शाफ्ट. म्हणजे ज्या शाफ्टवरती तुम्ही गिअर बसवलेत त्या गिअरच्या शाफ्टच्या पोझिशननुसार, ॲक्सेस ऑफ शाफ्ट, पोझिशन ऑफ ॲक्सेस ऑफ शाफ्ट, त्याच्यानुसार त्याचे टाइप्स पडतात. सो फर्स्ट आहे ए, पॅरलल. म्हणजे तुमचा जो शाफ्ट आहे, दोन शाफ्ट पॅरलल असतील तर. देन इंटरसेक्टिंग. इंटरसेक्टिंग म्हणजे शाफ्टमध्ये इंटरसेक्शन असेल तर. अँड थर्ड आहे नॉन इंटरसेक्टिंग अँड नॉन पॅरलल. म्हणजे पॅरलल पण नाही आहेत आणि इंटरसेक्टिंग पण नाही आहेत. ओके, पोझिशन ऑफ ॲक्सेस ऑफ शाफ्ट. शाफ्टच्या पोझिशननुसार वेगवेगळे टाइप्स आहेत. पॅरलल, पॅरलल शाफ्ट असतील, इंटरसेक्टिंग शाफ्ट असतील आणि नॉन इंटरसेक्टिंग, नॉन पॅरलल. म्हणजे त्याचा दोन्हीमध्ये काही संबंध येत नाही, पॅरलल पण नाही आहेत आणि इंटरसेक्ट पण होत नाही आहेत, पण आपल्याला तिथे पॉवर ट्रान्समिशन करायचं आहे विथ द हेल्प ऑफ गिअर. सो व्हेन शाफ्ट्स आर पॅरलल, पॅरलल शाफ्ट्स असतील तर आपण कुठले गिअर यूज करतो, तर फर्स्ट आहे स्पर गिअर. SPUR, स्पर गिअर. स्पर गिअरचा यूज करतो जर पॅरलल शाफ्ट असतील तर. देन सेकंड आहे हेलिकल गिअर. आता हेलिकल जो शेप आहे तो बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. सो इट इज कॉल्ड हेलिकल गिअर. आणि थर्ड आहे रॅक अँड पिनियन. जे मगाशी आपण डायग्राममध्ये बघितलेलं स्टार्टिंगला, तर त्यात तो आहे रॅक आणि पिनियन. पिनियन म्हणजे जो सर्क्युलर होता गिअर त्याला पिनियन म्हणायचं आणि जो स्ट्रेट लाईन लिनियर मोशनमध्ये जो होता त्याला रॅक म्हणायचं. सो रॅक अँड पिनियन. म्हणजे जनरली जर शाफ्ट पॅरलल असतील तर आपण काय यूज करतो,
स्पर गिअर, हेलिकल गिअर अँड रॅक अँड पिनियन गिअर. इट इज द टाइप्स ऑफ गिअर्स. हा फर्स्ट झाला. नाव सेकंड, इंटरसेक्टिंग गिअर्स, सॉरी इंटरसेक्टिंग शाफ्ट्स. आता शाफ्ट इंटरसेक्टिंग असतील तर इंटरसेक्टिंग म्हणजे काय येणार आहे, एकमेकांना इंटरसेक्ट होतील. फॉर एक्झाम्पल 90 डिग्रीमध्ये. ओके, तर 90 डिग्रीमध्ये जर असेल तर आपण कुठला गिअर यूज करायचा, देन वी यूज द बिवेल गिअर. बघा त्याला काय यूज करणार आहे आपण, बिवेल गिअर. अँड लास्ट, नॉन इंटरसेक्टिंग अँड नॉन पॅरलल. म्हणजे शाफ्ट नॉन इंटरसेक्टिंग आहेत, इंटरसेक्ट पण होत नाहीत आणि पॅरलल पण नाही आहेत, तर तिथं कुठला गिअर यूज करणार आहे, वर्म अँड वर्म गिअर्स. वर्म म्हणजे काय, थोडक्यात आळीसारखा आकार असतो म्हणून त्याला वर्म म्हणायचं. वर्म अँड वर्म गिअर्स. गिअर्स म्हणजे वर्म म्हणजे एक सर्क्युलर गिअर तुम्ही तयार करताय आणि एक तुमचा काय असणार आहे, वर्म्सशी रिलेटेड असणार आहे, त्यामुळे वर्म अँड वर्म गिअर्स असे वेगवेगळी नावं आहेत. सो इट इज द टाइप्स ऑफ गिअर्स. नाव वी सी द डिटेल. आता डिटेलमध्ये बघूया. पॅरलल शाफ्ट असेल तर फर्स्ट स्पर गिअर, हेलिकल गिअर अँड रॅक अँड पिनियन. सो फर्स्ट इज द स्पर गिअर. टीथ इज पॅरलल टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे ह्याचे जे टीथ असतात ह्या गिअर्सचे तर ते पॅरलल असतील टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन, रोटेशननुसार पॅरलल असतील. देन ट्रान्समिट द पॉवर फ्रॉम वन शाफ्ट टू अनादर. Parallel shaft used in electric screwdriver, oscillating sprinkles, then wind up alarm clock, washing machine and clothes dryer. म्हणजे हे ॲप्लिकेशन दिलेले थोडक्यात काय आहे तर पॉवर ट्रान्समिशन करायचे टू द पॅरलल शाफ्ट. पॅरलल शाफ्टला पॉवर ट्रान्समिशन करायचं असेल तर हा स्पर गिअर यूज केला जातो. डायग्राममध्ये तुम्हाला बघायला मिळेल एक्झॅक्ट 3D डायग्राम पण आहे आणि 2D पण आहे. 2D मध्ये दिसतंय बघा, ए गिअर आहे, बी गिअर आहे. ब्ल्यू कलरचा जो आहे तो ए गिअर, हा बिग गिअर आहे, सो इट इज द ड्रायव्हर आहे हा. आणि ग्रीन जो आहे तो ड्रिवन आहे. म्हणजे ए गिअर जर रोटेट झाला अँटी क्लॉकवाईज तो बी गिअरला क्लॉकवाईज फिरवेल. म्हणजे जो ए गिअरचा शाफ्ट आहे आणि बी गिअरचा शाफ्ट आहे तो कसा असणार आहे, पॅरलल. आणि पॅरलल शाफ्ट असेल तर आपण स्पर गिअर यूज करतो. ओके, नाव एक्सटर्नल अँड इंटरनल स्पर गिअर. मग आता स्पर गिअरमध्ये परत दोन टाईप्स आहेत. एक्सटर्नल म्हणजे बाहेरून एकमेकांना मेश झालेले असतात आणि इंटरनल म्हणजे आतून मेश झालेला असतो. मे बी तुम्ही घड्याळाच्या ह्याच्यात वॉचमध्ये बघितलं असेल, बॅक साईडला जर तुम्ही ओपन केलं तर एखाद्या वेळेस ही तुम्हाला पेअर दिसू शकते की एक इंटरनल गिअर असतो मोठा आणि त्याच्यात एक काय असेल, एक्सटर्नल असू शकतो. किंवा अदरवाईज बरेच असे ॲप्लिकेशन आहेत ज्याच्यात तुम्ही हा इंटरनल गिअर यूज बघू शकता. ओके, सो सेकंड टाइप हेलिकल गिअर. स्पर गिअर नंतर कुठले गिअर्स आहेत, हेलिकल गिअर. कशासाठी यूज करतो आपण, पॅरलल शाफ्ट असतील तर. ओके, आता ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल की त्या टीथची पोझिशन जी आहे ती कशी आहे बघा. द टीथ ऑन हेलिकल गिअर्स आर कट ॲट अन अँगल टू द फेस ऑफ द गिअर. म्हणजे एका अँगलमध्ये ते टीथ काय केलेले असतात, कट केलेले असतात. जसं स्पर गिअरमध्ये ते स्ट्रेट असतात तसं इथं त्याला एक अँगल दिलेला असतो, त्याला हेलिक्स अँगल म्हणतात कारण हेलिकल गिअर आहे, हेलिक्स अँगल म्हटलं जातं. दिस ग्रॅज्युअल एंगेजमेंट मेक्स हेलिकल गिअर्स ऑपरेट मच मोर स्मूथली अँड क्वाइटली दॅन स्पर गिअर्स. म्हणजे स्पर गिअरपेक्षा हा स्मूथ असतो ऑपरेशन. का, कारण ह्याचे जे गिअर्स आहेत ते कसे आहेत, अँगलमध्ये आहेत. अँगलमध्ये असल्यामुळे पॉवर ट्रान्समिशन स्मूथली होते ॲज कम्पेअर टू स्पर गिअर. स्पर गिअरमध्ये काय होतं, स्ट्रेट होते. ओके, वन इंटरसेक्टिंग थिंग about helical gears is that if the angles of the gear teeth are correct, they can be mounted on perpendicular shafts adjusting the rotation angle by 90 degree. ठीक आहे, हा पॉईंट फक्त कशासाठी दिलाय की तुमच्या पॅरलल शाफ्टसाठी जनरली आपण हा यूज करतो. पण जर तुम्ही अँगल एक्झॅक्ट दिले दोन्ही गिअर्सला तर तुमचे जे हे गिअर्स आहेत तर ते तुम्ही पॅरलल 90 डिग्रीच्या शाफ्टमध्ये म्हणजे परपेंडिक्युलर शाफ्ट जरी असतील इंटरसेक्टिंग तर तिथं पण तुम्ही हे गिअर्स यूज करू शकताय. म्हणजे असं काही नाही आहे की ह्याचं स्पेसिफिक ॲप्लिकेशन जसं आपण सांगतोय की पॅरलल शाफ्टच पाहिजे तर असं काही नाही. इंटरसेक्टिंग असेल तरी चालेल पण 90 डिग्रीमध्ये असायला पाहिजे तो परपेंडिक्युलर शाफ्ट आणि ह्याचे अँगल्स जे आहेत दोन्ही गिअर्सचे ते एक्झॅक्ट हवेत. ओके, सो टीथला अँगल असतो हेलिक्स अँगल, सो इट इज कॉल्ड हेलिकल गिअर्स. नाव थर्ड, रॅक अँड पिनियन. ओके, रॅक अँड पिनियन गिअर्स आर यूज टू कन्वर्ट रोटेशन इंटू लिनियर मोशन. म्हणजे रोटेशनल मोशनचं कन्वर्जन लिनियरमध्ये करायचं असेल तर आपण हा रॅक अँड पिनियन गिअर यूज करतो. ओके, डायल गेज इंडिकेटरमध्ये तुम्हाला जर आठवत असेल सेकंड चॅप्टरमध्ये आपण बघितलं स्टँडर्ड्स अँड कम्पॅरेटरमध्ये, तर तो डायल कम्पॅरेटर जो होता त्याच्या बॅक साईडचं जे मेकॅनिझम होतं रॅक अँड पिनियन होतं बघा.
रॅक अँड पिनियन का होतं, जेव्हा तुमचा प्लंजर अप अँड डाऊन होतो तेव्हा रोटेशनल मोशनचं कन्वर्जन लिनियरमध्ये होतं. सो इट इज कॉल्ड रॅक अँड पिनियन गिअर्स. अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ दिस इज द स्टिअरिंग सिस्टीम ऑन मेनी कार्स. मग कार्समध्ये जे स्टिअरिंग सिस्टीम आहे बघा, आता स्टिअरिंग सिस्टीम कसं आहे, आपण स्टिअरिंग रोटेट करतो, व्हील रोटेट करतो, म्हणजे रोटेशनल मोशनचं कन्वर्जन जे खाली लिंक्स आहेत त्या लिंक्सला प्रोव्हाइड होतं, आणि ते लिंक्स कशा होतात तर लिनियर मोशनला कन्वर्जन होतं, म्हणजे रोटरी मोशनचं कन्वर्जन लिनियरमध्ये केलं जातं विथ द हेल्प ऑफ रॅक अँड पिनियन. नाव बी इंटरसेक्टिंग शाफ्ट. आता शाफ्ट इंटरसेक्टिंग असतील तर, मगाशी पॅरलल होते, आता इंटरसेक्टिंग असेल तर, इंटरसेक्टिंग असेल तर आता तुम्हाला पोझिशन दिसते. हे कुठले गिअर्स आहेत, बिवेल गिअर्स. ओके, बिवेल गिअर आहेत, स्ट्रेट अँड स्पायरल बिवेल गिअर. ओके, राईट साईडची जी डायग्राम आहे तिथं स्ट्रेट टीथ आहेत म्हणून स्ट्रेट बिवेल गिअर म्हणायचं त्याला. लेफ्ट साईडची जी डायग्राम आहे त्याच्यात स्पायरल बिवेल गिअर्स आहेत, त्याला अँगल दिलेला आहे म्हणून त्याला स्पायरल बिवेल गिअर्स म्हणलेलं आहे. बघा, एका गिअरचा शाफ्ट कसा असणार आहे, व्हर्टिकल असणार आहे, आणि एका गिअरचा शाफ्ट कसा असणार आहे, हॉरिझॉन्टल असणार आहे. म्हणजे हे दोन्ही शाफ्ट जे आहेत ते इंटरसेक्ट होतात म्हणून त्याला आपण इंटरसेक्टिंग शाफ्ट असं म्हणतो. मग इंटरसेक्टिंग शाफ्ट असेल तर गिअर्स कुठले यूज करायचे, बिवेल गिअर्स. आता ह्याचं एक्झाम्पल जर झालं सांगायचं तर जनरली 4 व्हीलर ज्या असतात आपल्या, जीप असेल जुन्या टाईपमध्ये, किंवा ट्रॅक्टर्स असतील, ट्रक्स असतील, तर त्या ट्रक्समध्ये जे बॅक साईडला डिफरन्शियल असतं तिथं कुठला यूज करतात, बिवेल गिअर यूज करतात, कारण ते इंटरसेक्टिंग शाफ्ट आहे. प्रोपेलर शाफ्टचा परत तुमच्या बॅक साईडचा जो व्हील एक्सल आहे म्हणजे रिअर एक्सल आहे त्याला प्रोव्हाइड करण्यासाठी आपण बिवेल गिअर यूज करतो. अँड लास्ट, नॉन इंटरसेक्टिंग अँड नॉन पॅरलल. म्हणजे जर तुमचा शाफ्ट जो आहे ॲप्लिकेशनचा तर तो इंटरसेक्ट पण होत नाही आणि त्याचं पॅरलल पण काही नाही आहे, तर तुम्ही कुठला गिअर यूज करणार, वर्म अँड वर्म व्हील किंवा वर्म गिअर्स. आता वर्म म्हणजे काय आहे तर वरती जो आहे शेप त्याला वर्म आळीसारखा शेप आहे म्हणून त्याला वर्म म्हटलेलं आहे, तो वर्म झाला, आणि खाली जो आहे तो वर्म गिअर झाला. सो इट इज यूज्ड फॉर नॉन इंटरसेक्टिंग अँड नॉन पॅरलल शाफ्ट. So these are the types of. So thank you student. If any query then contact.